नमस्कार. स्ट्रगल स्टोरी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मी पोलीस इन्स्पेक्टर विजया पंधरे मनापासून स्वागत करते. भाग 2 मध्ये आपण बघितलं की माझे वडील कसे व्यसनाधीन होते आणि त्याचा माझ्या शिक्षणावर, माझ्या मानसिकतेवर कसा परिणाम होत होता. त्यांच्या व्यसनापायी खूपच हाल झालेले आहे. माझे वडील व्यसनी असले तरी एक उत्तम मार्गदर्शक आणि शांत संयमी स्वभावाचे आहेत. त्यांनी मला कधीही घरातली किंवा त्यांची वैयक्तिक कामे सांगितलेली नाहीत, परंतु त्यांच्या व्यसनामुळे घरातली आर्थिक परिस्थिती फार अवघड होऊन जायची. कधी कधी तर दैनंदिन खर्च भागवायला सुद्धा पैसे राहायचे नाही. तर मग मला वाटायचं की आपण कोणते तरी काम केले पाहिजे, पैसा कमावला पाहिजे. म्हणून मी मला अवगत असलेली मेहंदीची कला याचा वापर पैसे कमावण्यासाठी केला. नवरीला जर मेहंदी काढायची असेल तर त्याचे 1000 रुपये घ्यायची, आणि जर इतर लोकांना मेहंदी काढायची असेल तर त्याचे 100 रुपये घ्यायची. आणि उन्हाळ्याच्या सीझनमध्ये खूप मला ऑर्डर्स यायच्या. आम्ही ते पैसे मिळवण्याकरिता मेहंदी काढून द्यायची आणि ते पैसे घर खर्चाला आणि पुस्तकासाठी मी खर्च करत होती, आणि उरलेले पैसेही मी ते जपून वापरायचे. मी मेहनत घेत माझा स्वतःचा खर्च उचलत, कधी कुटुंबाचा खर्च उचलत मी शिक्षण घेतलेलं आहे. आणि मी कधीच मनात निगेटिव्ह विचार आणला नाही की आज पैसे नाही आहे, आज मी कसं करू, किंवा मला हे पुस्तक नाही, मी काय करू. आणि तेव्हा तर असे मोबाईल पण नव्हते की सर्व शिक्षण आम्ही मोबाईलवर बघून घ्यायचं. तर ते स्वतः कोणाकडे लायब्ररीत जाऊन पेपर वाचायचं, कोणाला मौखिक माहिती विचारायची, अशा प्रकारे मी माहिती गोळा करायची. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. माझ्या भावाने जी अडचण निर्माण केली होती त्या अडचणीबाबत. आणि तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही छान व्हिडिओ बघत आहेत आणि कमेंट्स करत आहेत. धन्यवाद. जय हिंद.